सांगलीकरांनो सावधान, दाराची बेल वाजली म्हणून लगेच दरवाजा उघडू नका, नाहीतर तुमची एक चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. सांगली शहरात घराच्या दरवाजावर तसेच फ्लॅटवर अनोळखी व्यक्तींची थाप पडल्यानंतर दार उघडताच महिलांच्या गळ्यातील दागिना हिसकावून पळवून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच सकाळी किंवा सायंकाळी फिरायला बाहेर पडणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिना हिसकावून मारून लंपास करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सांगलीत तसेच उपनगरात काही दिवसांपासून बंद घरे फ्लॅट फोडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. फ्लॅटच्या दरवाजाची बेल वाजल्यानंतर दार उघडताच काही कळण्यापूर्वी गळ्यातील दागिना हिसडा मारून तोडून पळून जाण्याचे प्रकार 2 घडलेले आहेत. ग्रामीण भागातही अशा पद्धतीने चोऱ्या अधिक प्रमाणात होताना दिसत आहेत. त्यामुळे दिवसा किंवा रात्री घराच्या दरवाजाची बेल वाजल्यानंतर दरवाजाच्या बाहेर कोण आहे, व्यक्ती ओळखीची आहे का याची खात्री करूनच दरवाजा उघडण्याची गरज आहे. घराच्या दरवाजाला मध्यभागी लेन्स बसवल्या जातात. अनेकांच्या घराला अशा प्रकारच्या लेन्स आहेत. त्यामुळे दरवाजाची बेल वाजल्यानंतर लेन्समधून बाहेर कोण उभे आहे हे बघता येते. अनेकजण दरवाजाला लेन्स बसवत नाहीत, परंतु ही लेन्स बसवायला सोपी आहे. त्यामधून दरवाजासमोर कोण उभे आहे हे पटकन समजते. त्यानंतर आपण दरवाजा उघडायचा की नाही हे ठरवू शकतो. तसेच घराच्या सुरक्षेसाठी चॅनेल, गेट आणि CCTV कॅमेरे बसवणे ही अलीकडच्या काळात गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसू शकतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांग